आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे न्यायालयात सुनावणी सुरू आहे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आणि न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत आणि आरोपीचे वकील संग्राम देसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं कळत आहे। सरकारी वकील जाणून बुजून वेळ काढत आहेत असं वक्तव्य संग्राम देसाई यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला। न्यायालयामध्ये नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान दोन्ही वकिलांकडून अतिशय जबरदस्त युक्तिवाद करण्यात येतोय आणि या युक्तिवादाच्या दरम्यानच दोन्ही वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक माहिती आहे? काय सुरू आहे नेमकं कोर्टात? सध्या कोर्टामध्ये आपण पाहिलं तर गेल्या 3.5 तासांपासून प्रदीप घरत आपल्याला युक्तिवाद करताना पाहायला मिळतात आणि काही वेळापूर्वीच सरकारी वकील प्रदीप घरत आणि नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई या दोघांमध्ये आपल्याला शाब्दिक अशी चकमक रंगताना पाहायला मिळाली। संग्राम देसाई यांचं असं म्हणणं आहे की सरकारी वकील जाणून बुजून या ठिकाणी आपल्याला वेळ वाढवून घेताना पाहायला मिळतात, कारण की काल आपण पाहिलं असेल तर कालच्या सुनावणीमध्ये सुरुवातीला संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता। तो युक्तिवाद हा जवळपास 1.5 ते 2 तास सुरू होता। त्यामुळे सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे जर तुम्ही युक्तिवाद करत असताना तुम्ही 1.5 ते 2 तास घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला युक्तिवाद करण्यासाठी देखील पूर्ण वेळ द्यावा। आज दुपारी 1:30 वाजता या सुनावणीला सुरुवात झाली। 1:30 वाजताच्या नंतर अर्धा तास सुरुवातीला सुनावणी झाली। त्यानंतर कोर्टाचं कामकाज लंच ब्रेकसाठी थांबवण्यात आलं। 2:30 नंतर पुन्हा या ठिकाणी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात आली। आता स्वतः या ठिकाणी प्रदीप घरत युक्तिवाद करताना पाहायला मिळतात। मात्र प्रदीप घरत या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा या ठिकाणी आरोप या ठिकाणी नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केलेले आहेत। आपण प्रेक्षकांसाठी काही मुद्दे सांगणार आहोत जे आता सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या कोर्टासमोर मांडलेले आहेत। त्यातला जो पहिला मुद्दा आहे त्या पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी कालच्या नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केलेला आहे। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला नितेश राणे यांच्या पत्त्याबद्दल, तेव्हा नारायण राणेंनी स्पष्टपणे नकार दिला। त्याचप्रमाणे मी तुम्हाला पत्ता सांगण्यासाठी तुम्ही मला मूर्ख समजता का असं देखील म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्र पोलीस तुमचे तर केंद्रातली सत्ता आमची, एका प्रकारे तुम्ही पोलिसांवरती दबाव आणताय का असं देखील या ठिकाणी सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे सरकारी वकिलांनी काही पुरावे देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत। नितेश राणे यांचे जे PA राकेश परब यांच्या या PAच्या फोन नंबरवरून 33 वेळा फोन करण्यात आलेले आहेत। त्यामुळे याचा नेमका काय संबंध आहे नितेश राणेंच्या PAचा, त्यामुळे तांत्रिक पुरावे आपल्याला कोर्टासमोर आपल्याला ठेवल्याचं पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जो सचिन सातपुते आहे, जो सचिन सातपुतेचा या ठिकाणी जो परब आहेत त्याला मारण करण्यात आलेलं आहे, त्या परबशी नेमका यापूर्वी कुठलाही पूर्ववैमनस्य नव्हतं। मात्र जो सातपुते आहे त्या सातपुतेचा आणि नितेश राणे कुटुंबियांचा आपल्याला पहिल्यापासून या ठिकाणी संबंध असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। नितेश राणेंचा तो समर्थक आहे, त्याचप्रमाणे स्वाभिमानी पक्षामध्ये यापूर्वी त्याचं सदस्यत्व होतं, त्यानंतर तो आता भाजपमध्ये आलेला आहे। त्यामुळे तो सर्वात महत्त्वपूर्ण मुख्य आरोपी आहे, त्याला दिल्लीतून अटक केली आहे। पण मग आता कोर्टामध्ये नेमकं काय सुरू आहे? दोन्ही बाजूचे वकील काय म्हणतायत आणि की याची सुनावणी कधीपर्यंत पूर्ण होणार, निकाल कधीपर्यंत येईल? आता 5 वाजलेले आहेत, साधारणतः 6 वाजेपर्यंत कोर्टाचं कामकाज सुरू असतं। कालही 6:30 वाजेपर्यंत या संदर्भातली हिअरिंग सुरू होती। मात्र अद्यापही आपल्याला जर पाहत असाल तर सरकारी वकील प्रदीप घरत आपल्याला आर्ग्युमेंट करताना पाहायला मिळतात। त्यांची आर्ग्युमेंट नेमकी किती वेळ सुरू राहील हे सांगता येत नाही। सुरुवातीला प्रदीप घरत यांनी जे नितेश राणे यांचे जे वकील आहेत संग्राम देसाई त्यांनी जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे सुरुवातीला त्यांनी खोडून काढले। त्यानंतर त्यांनी त्यांचा युक्तिवाद सुरू केला। त्यांचा युक्तिवाद अद्यापही पूर्ण झालेला नाही आहे। त्यांच्या युक्तिवादानंतर आपल्याला नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई आपल्याला रिप्लाय देताना पाहायला मिळते। त्यामुळं त्यांचा युक्तिवाद अजूनही आज जर सुरू राहिला तर आज आपल्याला नितेश राणेंचा जो अटकपूर्व जामीन आहे त्याच्यावरचा निकाल येताना पाहायला मिळणार नाही आहे। मात्र हे सर्वस्वी न्यायाधीश हंडे यांच्या हातामध्ये आहे की नेमकं कामकाज किती वेळ सुरू ठेवायचं आणि कामकाज जर 6च्या नंतर वाढवण्यात आलं तर आज कदाचित अटकपूर्व जामिनावरती काय निर्णय येतोय तो आपल्याला सांगता येणार आहे। मात्र तुर्तास आपण जर पाहिलं असेल तर आता काल ज्या प्रकारे संग्राम देसाई यांनी जो युक्तिवाद केलेला होता तो
त्यालाच आता थोडीच तोड आपल्याला सरकारी वकील आपल्याला युक्तिवाद करताना पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण असे पुरावे देतात. त्यांनी कॉल रेकॉर्ड्सबद्दल देखील पुरावा दिलेला आहे की नितेश राणेंचे पीएनी कशा प्रकारे 33 वेळा नितेश राणेंच्या पीएच्या मोबाईलवरून फोन कॉल्स केले गेले होते. तुषार, जी आत्ताच माहिती मिळते हातून, त्यानुसार हाती जी माहिती येते त्यानुसार आरोपीचा जामीन फेटाळावा असा थेट युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आणि तशी मागणी केली आहे न्यायालयाकडे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात आपला युक्तिवाद संपता मागणी केली की आरोपीचा जामीन अर्ज फेटाळावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी. तुषार, कालही आपण जर पाहिलं असेल तर काल जेव्हा कोर्टाचं कामकाज संपत होतं तेव्हा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं होतं की जे आरोपी आहेत, प्रमुख आरोपी आहेत नितेश राणे, त्यांच्यावरचा जो अटकपूर्व जामीन आहे तो जामीन फेटाळावा. काल देखील अशी मागणी केली होती. मात्र काल देखील या संदर्भामध्ये कोर्टाने कुठलंही आपलं म्हणणं मांडलं नव्हतं. आज देखील जेव्हा सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की नितेश राणेंचा जो अटकपूर्व जामीन आहे तो फेटाळला गेला पाहिजे. कारण की नितेश राणे हे आपल्याला पोलिसांना सहकार्य करत नाही. त्यांना ज्या 3 नोटीस पाठवण्यात आल्या होत्या त्यापैकी फक्त 2च नोटीसींना त्यांनी प्रत्युत्तर दिलेले आहेत. पोलीस स्थानकात हजर झालेले आहेत. नितेश राणे नेमके पोलिसांना सहकार्य का करत नाही? कारण की नितेश राणे 307चा गुन्हा दाखल असताना सर्वात प्रमुख आरोपी ते आहेत. त्यामुळे त्यांचं पोलिसांसमोर हजर राहणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे नितेश राणेंनी पोलिसांसमोर हजर राहावं म्हणून नितेश राणेंचा अटकपूर्व जो जामीन आहे तो जामीन फेटाळावा असं सरकारी वकिलांनी म्हटलंय. पण काल नितेश राणे यांच्या वकिलांनी कोर्टात असं नंतर शेवटी कामकाज जेव्हा संपायला आलं तेव्हा म्हटलं होतं की ही सुनावणी जर का अशीच सुरू राहणार असेल तर आता तात्पुरता बेल म्हणजे इंटरिम बेल तरी द्यावा अशा स्वरूपाची काल त्यांनी मागणी केली होती कोर्टात. आज जर का आता साधारण 5 वाजलेत, 6 वाजेपर्यंत जर का युक्तिवाद आणि दावे प्रतिदावे सुरू राहिले तर पुन्हा एकदा अशी मागणी आज होऊ शकते न्यायालयात नितेश राणे यांच्या वतीने की किमान इंटरिम बेल तरी द्यावा. नक्की तशी मागणी होऊ शकते आणि तीच मागणी आपल्याला संग्राम देसाई नितेश राणेंचे वकील करताना पाहायला मिळतात. त्यांचा जो प्रमुख युक्तिवाद आहे त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे जे 5 आरोपी पकडले गेलेले आहेत त्या 5 आरोपींकडून घटनास्थळ, प्रमुख ज्या वस्तू आहेत, हत्यार आहेत ती सर्व जप्त करण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला या सर्व संदर्भातली सर्व माहिती मिळालेली आहे, सर्व घटनास्थळ मिळालेले आहेत तर तुम्हाला आता नितेश राणेंची तुम्हाला काय आवश्यकता आहे, नितेश राणेंना तुम्हाला का अटक करायची आहे हा प्रश्न संग्राम देसाईंनी उपस्थित केलेला आहे. त्याचप्रमाणे काल जेव्हा कामकाज संपत होतं तेव्हा जे न्यायाधीश जज आहेत अंडे यांना देखील संग्राम देसाईंनी विनंती केलेली आहे की तुम्ही त्यांना अंतरिम जामीन द्यावा. मात्र तुर्तास कोर्टाने या संदर्भातलं आपलं कुठलंही म्हणणं मांडलेलं नाही. आत्ताच माहिती येते तुषार हाती, त्यानुसार कोर्टामध्ये सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांची जी बाजू होती सरकारी वकील म्हणून ती बाजू मांडणं आता पूर्ण केलंय. त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती ती म्हणजे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडणं, त्यांचे मुद्दे मांडणं पूर्ण केलंय आणि आता आरोपींचे वकील संग्राम देसाई हे मुद्दे मांडायला सुरुवात करतील. तुषार, जसं तू म्हणाला होतास की कालसुद्धा जवळजवळ 1.5 ते 2 तास लागले नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांना मुद्दे मांडण्याकरता. आज 3 तासांपेक्षा जास्त वेळ सरकारी वकिलांनी घेतला. अर्थात त्याला उत्तर देताना पुन्हा 1-1.5 तास सहज जाऊ शकतो नितेश राणे यांच्या वकिलांचा. सहज 1.5 ते 2 तास जाऊ शकतात. मुद्दा हा आहे की जेव्हा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला ते युक्तिवाद करत असताना युक्तिवादातले जे प्रमुख मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला पहिल्यांदा नितेश राणेंचे वकील खोडताना पाहायला मिळतील. त्यातलं जे प्रमुख मुद्दे जर आपण म्हणले असाल तर या प्रमुख मुद्द्यांवरती कालच्या नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतला खुलासा केलेला आहे. त्याचप्रमाणे नितेश राणेंचे पीए यांच्या फोन कॉल्सवरून गेलेले नंबर असतील, त्याचप्रमाणे जे 4 आरोपी पकडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सर्व गोष्टी सीज झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा या सर्व संदर्भामध्ये कुठंही सहभाग नव्हता. नितेश राणेंच्या फोनवरून फोन कॉल्स केले गेले नाही. नितेश राणे स्वतः घटनास्थळी उपस्थित नव्हते. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये नितेश राणेंना जाणीवपूर्वक यामध्ये गोवलं गेले आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते हा जो मुद्दा संग्राम देसाईंनी काल लावून धरला होता त्या मुद्द्यावरती संग्राम देसाई सुरुवातीला जे प्रदीप घरत सरकारी वकील आहेत त्यांचे मुद्दे खोडताना पाहायला मिळतील. आणि जर संग्राम देसाईंनी त्यांचे मुद्दे सर्व खोडून काढले, त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यानंतर पुन्हा एकदा सरकारी वकिलांना आपलं म्हणणं मांडण्यास या ठिकाणी न्यायाधीश वेळ देतील आणि ते म्हणणं मांडल्यानंतर न्यायाधीश आपल्याला त्यांचा अंतरिम निकाल देताना पाहायला मिळतील. म्हणजेच तुषार, प्रक्रिया अजून लांबची आहे.
प्रक्रिया लगेच संपणार नाहीये. आत्ता सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपलाय, मग नितेश राणे यांचे वकील ते मुद्दे खोडून काढतील, त्यावर परत सरकारी वकील मुद्दे मांडतील आणि मगच न्यायालयाचा अंतिम निर्णय येईल. तुषार, तू राहाच आपल्यासोबत. इकडे सरकारी वकिलांनी काय काय मुद्दे मांडले त्यावर एक धावती नजर टाकूया. सरकारी वकिलांनी म्हटलं की सचिन सातपुतेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एवढंच नाही तर धीरज जाधव, ज्ञानेश्वर माऊली आणि सचिन सातपुते हे तीनही आरोपी आहेत. या तिघांचा नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्याशी अतिशय नजीकचा संबंध आहे. याबद्दलचे सर्व तांत्रिक पुरावे आपण पोलिसांच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते न्यायालयासमोर हजर केल्याचं सरकारी वकील घरत यांनी म्हटलं. तिकडे राणेंचे खाजगी पीए मोबाईलवरून सातपुतेला तब्बल 33 वेळेला फोन करतात आणि हेच महत्त्वाचं कनेक्शन समोर आल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय. घटनेच्या वेळेला आणि नंतर हे सगळेजण एकमेकांच्या संपर्कात होते असा दावा सुद्धा सरकारी वकिलांनी केलाय. धीरज जाधव आणि सचिन सातपुते यांच्यामध्ये सुद्धा वारंवार फोन झाले. शरद ठोकळे आणि मनीष दळवी हे मोबाईलवरून संपर्कात होते. त्यात मनीष दळवी आणि राकेश परब हे सुद्धा एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद आणि या सगळ्यांचं एकमेकांशी असलेले संबंध, कनेक्शन, हे सगळे मुद्दे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज न्यायालयात मांडले. दरम्यान याला जोडून पुढची एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे संतोष परब मारहाण प्रकरणात पुढच्या काही तासात मोठी घडामोड होणार. राकेश परब आणि मनीष दळवी या दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. यापैकी मनीष दळवी हे निवडणुकीतले उमेदवार आहेत, राणे समर्थक पॅनलचे. मनीष दळवी यांचा आपण फोटो पाहतो आहोत. मनीष दळवी हे उमेदवार आहेत, तर राकेश परब आणि मनीष दळवी या दोघांनाही अटक केली जाऊ शकते. राकेश परब हे नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक आहेत आणि या दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे आणि सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार आज या दोघांनाही अटक केली जाऊ शकते. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परिषदेतलं ते वक्तव्य होणार का, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय. कारण नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली. नितेश राणे कुठे आहेत असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर मी तुम्हाला का सांगू असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. याचाच अर्थ नारायण राणे यांना नितेश राणे कुठे आहेत हे माहिती आहे आणि एका प्रकरणामध्ये जे आवश्यक आरोपी आहेत, संशयित आहेत, ज्यांची पोलीस चौकशी करतायत, त्यांची माहिती लपवणं हे योग्य नाही म्हणून कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हजर राहण्यासाठी नारायण राणे यांना सांगण्यात आलं होतं. नारायण राणे यांच्या घराच्या बाहेर तशा प्रकारची नोटीस चिकटवण्यात आली होती, पण ही नोटीस त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नंतर काढून टाकली. दरम्यान काल नितेश राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलं होतं पुन्हा एकदा पाहू. कुठे आहेत, काय, जरी मला माहीत असले तरी मी सांगणार नाही. का सांगावं, तुम्हाला का सांगावं? ज्यांनी खोटं केसमध्ये गोवलं त्यांना विचार, का केसमध्ये गोवला, का होता, काय हे काय. त्याच्या आईला फोन करून जरा त्याचा फोन पाठवा पोलीस स्टेशनकडून, एसपींकडून. हे काय आमच्या ज्या कायद्याचा दुरुपयोग होत आहे त्यांना तुमची विचारायचं हे नाही आहे. त्या सगळ्याला नारायण राणेच वाचा फोडतो. दरम्यान संजय राऊत यांचं राणे प्रकरणावर भाष्य समोर आलंय. नारायण राणे यांचं वक्तव्य म्हणजे कायद्याचं थेट उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलीस नितेश राणे यांना शोधत आहेत. मुलगा असला तरी माहिती देणं गरजेचं आहे. केंद्रीय मंत्र्यांचे प्रोटोकॉल आम्हालाही माहिती आहेत. कृपया आरोपींना पाठीशी घालू नका असं संजय राऊत यांनी म्हटलंय. पोलिसांना हवा असलेला एक संशयित आरोपी तो कोणी असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, अधिकारी
गाई आहे. पोलीस त्यांना शोधतायत एका अटेम्प्ट टू मर्डरच्या प्रकरणात, हत्येचा प्रयत्न, सुपारी, आणि केंद्रीय मंत्री म्हणतात ते कुठे आहेत ते मला माहिती आहे पण मी सांगणार. हे सरळ सरळ इंडियन पिनल कोड च्या अमुक अमुक कलमानुसार हे सरळ कायद्याचं उल्लंघन आहे. आपण जबाबदार मंत्री आहात, या देशाचे केंद्रीय मंत्री आहात, आपण राज्याचे मुख्यमंत्री होता. आपण पोलिसांना सहकार्य करणं, कायद्याला सहकार्य करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यांच्या जागी जर मी असेल, अन्य कुणी असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, प्रत्येकाचे कर्तव्य आहे की कायद्यापासून, पोलिसांपासून महत्वाची माहिती लपवली जाऊ नये. पोलिसांना एखादी व्यक्ती हवी असेल एखाद्या गुन्ह्यासंदर्भात, तर तो आपला पुत्र असेल, मित्र असेल, कोणी असेल, त्याची माहिती पोलिसांना देणं गरजेचं आहे. तर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासंदर्भात, आश्रय देण्यासंदर्भात तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा साधारण कायद्याचे दुजबीत ज्ञान मला आहे. त्याच्यामुळे आम्ही कायद्याचे रक्षक आहोत. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या. पर्यंत यांच्या कारकिर्दीमध्ये अनेकांचे खून करायचे, अनेकांच्या तंगड्या तोडायच्या, अनेकांची रक्त फोडायची, डोकी फोडायची आणि ते पचवायचं, असे आजपर्यंत प्रकार होत होता. पण आता ते होणार नाही. आता कायद्याचं राज्य आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भारत देशातल्या प्रत्येकाचं कायद्याने रक्षण करायला पाहिजे आणि ते रक्षण करण्याचं काम पोलीस अधिकारी करतायत. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर विनायक राऊत यांनी काय म्हटलं तेही आपण पाहिलं. तिकडे नारायण राणे यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष ठामपणे उभा असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पोलीस ज्या प्रकारे एकांगी वागतायत, या महाराष्ट्रातल्या दरोडेखोरांना पकडायला त्यांना वेळ नाही, बलात्कारांना पकडायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अपराधिक काम करतात ते पकडायला वेळ नाही. त्या जिल्ह्यामध्ये सट्टा पट्टा सगळं चाललेलं आहे, त्याकरता वेळ नाही. पण नारायण राणेंच्या घरी जाऊन नोटीस द्यायला त्यांना वेळ आहे. अशा प्रकारचं हे जे काही कार्य चाललेलं आहे, आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही राणे साहेबांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभी राहील. राज्य सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत या प्रकारे वागणं योग्य नसल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. सरकारनं आगीशी खेळ सुरू केलाय, सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. ही सत्तेची मस्ती आणि अहंकार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मला वाटतं सत्तेची मस्ती आहे, सत्तेचा अहंकार आहे. हा अहंकार या सरकारला तर निश्चित बुडवेलच, पण एका देशाच्या केंद्रीय मंत्री जे देशाच्या 138 कोटीपैकी फक्त 30 कॅबिनेट मंत्री आहे, एकूण 77 मंत्र्यापैकी 30 कॅबिनेट, त्यापैकी सन्माननीय नारायण राणेजी आहे. आता पोलिसांना नारायण राणे यांच्या संदर्भात एखादा दूरध्वनी करून सुद्धा माहिती घेता आली असते, पण ज्या पद्धतीने त्यांनी ही सुरुवात केली आहे, मला वाटतं की त्यांनी आगीशी खेळ सुरू केला आहे. दरम्यान मुंबईतल्या वांद्रे भागात आमदार नितेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही होर्डिंग लावल्याचं समोर आलं. नितेश राणे यांच्यावर हेतुपुरस्सरपणे कारवाई केली जात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. सर्व कार्यकर्ते नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचा दावाही करण्यात आला. कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावली होती, पण ही होर्डिंग थोड्या वेळातच पोलिसांनी काढून टाकली. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय महाराष्ट्राची खबर बात आणि एक मोठी बातमी. मुंबईतल्या दहिसर भागात गोळीबार झाला. भर दिवसा झालेल्या गोळीबारात दहिसरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या परिसरात हा गोळीबार झाला. दहिसरच्या गुरुकुल परिसरात ही इमारतीच्या परिसरात ही घटना घडली आणि या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येते.
या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, दिवसाढवळ्या गोळीबार दहिसरमध्ये. मिलिंदजी, खूप धक्कादायक घटना आहे. ज्या पद्धतीनं दरोडेखोरांनी बँकेवरती दरोडा टाकलेला आहे. तोंडाला लाल कपडा बांधून ते आले होते, मास्क घातलेला आहे, अशा स्वरूपात त्यांनी ते दर्शनाचा प्रयत्न केला आणि बँकेच्या आतमध्ये शिरल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पिस्तूल काढून लोकांना धमकवलं. त्याच बँकेच्या लोकांना धमकवलं आणि पैसे लुटण्यास त्यांनी ज्यावेळी दबाव टाकला त्यावेळी काही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. या दरम्यान या दोघांनी हवेत गोळीबार केला. तर हा हवेत गोळीबार करत असताना काही राऊंड फायर जे आहेत ते लोकांवरती फायर झाले. त्याच्यामुळे यामध्ये जी आता प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे आणि जवळपास 2.5 लाख रुपये जे आहेत हे दरोडेखोर जे आहेत त्यांनी बँकेतून लुटून नेलेले आहेत. त्यांनी जी मोडस ऑपरेंडी केली होती त्यानुसार संपूर्णपणे दरोडा टाकल्यानंतर दोघेही दरोडेखोर जे आहेत ते मोटरसायकल, त्यांनी बँकेपासून काही अंतरावरती एक मोटरसायकल उभी केली होती, त्या मोटरसायकलवरून बसून ते फरार झालेले आहेत. सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा सीसीटीव्ही इमेज असतील हे देखील मुंबई पोलिसांनी जारी केलेले आहेत आणि त्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की तोंडाला लाल कपडा, काळा कपडा बांधून कशा पद्धतीनं दरोडेखोर जे आहेत ते पिस्तूल रोखून आहेत बँकेतल्या स्टाफर्सवरती. त्यांनी संपूर्णपणे पूर्ण अभ्यास करून या बँकेवर दरोडा टाकलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. कारण का बँक ज्यावेळी बंद होते आणि क्लोजिंग टायमिंग ज्यावेळी येतो त्यावेळी लोकांची गर्दी फार कमी असते. कारण का बँकेतले व्यवहार जास्तीत जास्त ऑनलाईन करावे असं आता बँकेचा भर आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती. पण हे सगळं होत असताना त्यावेळी गर्दी कमी होते, त्याच वेळी तीच वेळ हेरून नेमका हा हल्ला करण्यात आला. अजित, तू म्हणालास त्याप्रमाणे रेकी करून हा हल्ला केलेला असू शकतो. पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. या सगळ्या प्रकाराचा अधिक तपास करतायत. अजित, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता एक महत्त्वाची बातमी. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता तिसऱ्या लाटेची ही सुरुवात असू शकते असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय. पण घाबरून जाण्याची गरज नाही, काळजी मात्र अतिशय काटेकोरपणे घेतली पाहिजे आणि ते खूप गरजेचं आहे असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. नवीन वर्षाचं स्वागत करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी. शाळा कॉलेजेस शक्यतो सुरू राहतील. त्या संदर्भात गरज पडल्यास पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी नमूद केलंय. आपल्याला माहीत असेल गेल्या पूर्ण आठवड्यात कोरोनाची संख्या मुंबईत वाढत आहे, आपल्या राज्यात देखील वाढत आहे. आज महापौरताई, मी, चहल साहेब, आम्ही सगळे AMC आज बैठक झालेली आहे. थोडा आढावा घेतला कारण आज कदाचित 2000च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जे काही टेस्टचे रिझल्ट दिसत आहेत, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपलं पॉझिटिव्हिटी जरी आत्ता कमी असली, हॉस्पिटलायझेशन कमी असलं तरी केसेस तशा मागच्या आठवड्यापासून वाढलेल्या आहेत. मागच्या आठवड्यात जिथे आपण 150च्या आसपास होतो, आज आपण 2000च्या आसपास पोहोचलेलो आहोत. मुख्य गोष्ट हीच आहे की काळजी कशी घ्यायची, काय घ्यायची हे सर्वांना माहितीच आहे. आता परत ते सांगण्याची गरज नाही आहे. जिथे जिथे पब्लिक प्लेस आहे 31 तारखेसाठी ते बंद राहतील. कुठेही पब्लिक प्लेसमध्ये आपण पार्टीज किंवा कुठेही काही मोठं सेलिब्रेशन आपण अलाव करणार नाही आहे. सगळे रेस्टॉरंट जे आहेत किंवा इतर ठिकाणी नाईट कर्फ्यू तर लागलेलाच आहे, पण तिथे देखील काळजी घेणं गरजेचं आहे. जे कायदे आपण आत्ता किंवा निर्बंध लावलेले आहेत 25% असतील किंवा 50% असतील, ते जर कुठच्याही एस्टॅब्लिशमेंटने पाळले नाहीत, आम्ही फ्लाईंग स्क्वॉड्स असतील, काही काही ठिकाणी CCTV फुटेज पण मागवणार आहोत, CCTVचं फुटेज पाळले नाहीत तर तिथे सील केले जातील आणि पुढचे काही महिने ते सील केले जातील. कडकच्या कडक कारवाई आम्ही करू. अजून शाळा, कॉलेज किंवा अजून पुढच्या निर्बंधांसाठी आपण काही कडक ट्रिगर लावलेले आहेत. ते ट्रिगर हिट झाल्यानंतरच, पण अजूनही काही तसं प्रिन्सिपल्स किंवा पालकांकडून कुठेही अजून रिप्रेझेंटेशन आलं नाही. डॉक्टर्सकडून देखील आम्ही विचारपूस करत आहोत. गरज पडली तर पुढच्या आठवड्यात तो निर्णय घेतला जाईल. पण आत्ता तरी कुठेही आत्ता जे निर्बंध लागलेत त्याच्यावर वाढीव काही करत नाहीये, कारण अजूनही आम्ही बघत आहोत थोडं काय सिच्युएशन आहे. तर शाळा कॉलेजेसचा आत्ता तरी निर्णय नाहीये, तो राज्य सरकार निर्णय योग्य वेळी घेईल, पण आत्ता तरी तो निर्णय नाही. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना नागरिकांनी घराबाहेर न पडता नवीन वर्षाचं स्वागत करावं. शक्यतो घरीच साधेपणानं हे स्वागत करावं असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. याबद्दल गृह विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आणि याचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनानं पोलिसांना दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी आणि 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडायचं टाळावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे.
31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्रकिनारे, बागा तसंच रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करू नये. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. 2008 मध्ये झालेल्या मालेगावातल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. योगी आदित्यनाथ आणि इतर 4 जणांची नावं घेण्यासाठी आपल्यावर ATS कडून दबाव टाकण्यात आल्याचं एका साक्षीदारानं कोर्टाला सांगितलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये तत्कालीन ATS अधिकारी परमबीर सिंग यांनी योगी आदित्यनाथ आणि इतर 4 नावं घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता अशी साक्ष एका साक्षीदारानं दिली. विशेष NIA कोर्टासमोरच ही साक्ष दिल्यानं एकच खळबळ उडाले. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. यावेळेला कोर्टात उपस्थित असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. कुलकर्णीजी, काल न्यायालयामध्ये खूप मोठा गोंधळ झाला होता. यामध्ये विशेषतः असं सांगण्यात आलं होतं की काही लोकांची, विशेष करून आता जे UPचे CM आहेत त्यांची नावं किंवा RSSच्या काही लोकांची नावं आरोपी म्हणून घ्यावी किंवा त्यांच्याही संबंधित या सगळ्या प्रकरणाशी आहे असा कुठेतरी दबाव टाकला गेला होता तपास यंत्रणाकडून. काय नेमकं काल कोर्टात घडलं होतं? स्वतंत्र भारतातील पवित्र सार्वजनिक स्वायत्त सन्माननीय विशेष न्यायालयामध्ये प्रथमच 13 वर्षानंतर प्रथमच अभियोजन पक्षाचा, सरकारी पक्षाचा साक्षीदार, साक्ष क्रमांक 220 मुंबई ATSने 2008 मध्ये सदरू साक्षीदाराचा जबाब नोंदवला होता. 5 पानाचा असं अभियोजन पक्षाचं म्हणणं होतं. परंतु साक्षीदाराने देवाच्या शपथेवरती काल सन्माननीय विशेष न्यायालयाला सांगितलं की मुंबई ATSने माझा कुठलाही 5 पानाचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं नाही. आज प्रथमच मला स्पेशल NIA कोर्टाच्या खाली NIAच्या शिपायाने हे 5 पानाचं स्टेटमेंट दाखवलं. माझं कुठलं स्टेटमेंट घेतलं नाही, नाही रेकॉर्ड केलं, नाही मला वाचून दाखवलं. त्याने हे पण सन्माननीय न्यायालयाला सांगितलं की मला रात्री 9 वाजता मुंबई ATS माझ्या घरातून माझ्या कुटुंबाच्या समोर. त्या साक्षीदाराचं नाव आपण घेऊ शकतो? काय साक्षीदाराचं नाव होतं? स्पेशल NIA कोर्टामध्ये हा जो विशेष खटला चालू आहे यामध्ये NIA ॲक्ट अंतर्गत कुठल्याही साक्षीदाराचं नाव आणि पत्ता डिस्क्लोज करायची म्हणजे NIA ॲक्ट अंतर्गत तरतूद आहे. त्यामुळे कुठल्याही आरोपीला त्याचं नाव आणि पत्ता माहिती नसतो आणि 11 वाजता आल्यावरती कळतं की आज कुठला साक्षीदार साक्ष देणार आहे. आणि मीडियासाठी पण माझं असं म्हणणं आहे की एक स्पेशल NIA कोर्टाची ऑर्डर आहे की NIA ॲक्ट अंतर्गत त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नये म्हणून. त्यामुळे कुणालाही त्याचं नावगाव पत्ताना माहिती नाही आहे, पण न्यायालयाने त्याची खातर जमा करूनच त्याची साक्ष काल रेकॉर्ड केलेली आहे. काल सन्माननीय विशेष न्यायालयामध्ये अभियोजन पक्षाचे माननीय विशेष सरकारी वकील, सह आरोपींचे वकील, मीडिया पर्सन आणि बाकी पण सर्व स्टाफ समोर देवाच्या शपथेवरती 5 नावं काल साक्षीदाराने सांगितलेत. त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथजी, इंद्रेश कुमार, स्वामी असीमानंद, देवधर आणि काकाजी अशी 5 RSSची नावं काल त्याने घेतलीत आणि ती सन्माननीय विशेष न्यायालयाने आपल्या रेकॉर्डवरती घेतलीत. आमची कहाणी ATS मुंबई त्यावेळेस असं म्हणायचे. त्याने स्पेसिफिक 2 नावं घेतले पोलीस ऑफिसरचे, एक परमवीर सिंग आणि एक श्रीराव म्हणून. त्यांनी असं नमूद केलं की जर ही 5 नावं तू जर घेतली, आमची कहाणी तयार आहे, तर आम्ही तुला सोडून देऊ म्हणून. आणि बाकीच्या आरोपींना जसं लटकवलं या केसमध्ये तसं तुला पण लटकू, तू जर ही 5 नावं नाही घेतली तर. काल साक्षीदाराने हे स्वतः सांगितलं की मी यांना आयुष्यात कधी भेटलो नाही, मी यांना आयुष्यामध्ये कधी प्रत्यक्ष यांच्याशी कधी बोललो नाही, मी काय यांची नावं घेऊ. आणि मी स्वतः या खटल्यातील आरोपी क्रमांक 5 म्हणून आश्वस्त करू इच्छितो की आमच्यावरती सुद्धा असाच दबाव होता, आम्ही त्यांच्या होमध्ये हो म्हटलं नाही. म्हणून आज निर्दोष असताना सुद्धा मी 13 वर्ष या खटल्यामध्ये, एक निर्दोष भारतीय नागरिक असताना सुद्धा 13 वर्ष या खटल्यामध्ये मी अपमानास्पद जीवन जगतोय. ते केवळ यांच्या क्षुद्र राजकारणासाठी असं माझं म्हणणं आहे. परमवीर सिंग असेल, श्रीराव असतील, यांची नावं कुठे समोर आली? काल साक्षीदाराला जेव्हा विचारलं तेव्हा त्याने ही नावं डिस्क्लोज केली की त्यावेळी जे ATSचे अधिकारी होते परमवीर सिंग आणि श्रीराव यांनी त्याला टॉर्चर केलं आणि यांनीच त्याला सातत्यपूर्वक या 5 RSSची नावं तू घे असं त्याला सांगत होते. पुढे जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राची खबर बात आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या निर्णय होणार. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, न्यायालयाचं आजचं कामकाज संपलं.
आणि अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी विशाल आपल्यासोबत आहेत. विशाल, न्यायालयाची वेळ संपली, पण काल तर एक 10-15 मिनिटं असं म्हणत अर्धा तास वेळ वाढवण्यात आली होती. आज अशी वेळ नाही वाढवली? निश्चितपणे ज्या पद्धतीत आज दोन्ही पक्षाचे जे वकील होते यांनी अगदी मुद्देसूद मांडणी केली, मात्र प्रदीप घरत यांनी जो युक्तिवाद केला याच्यामध्ये नितेश राणे यांचे पीए जे आहेत राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख केला आणि राकेश परब यांच्या फोन कॉल्सवरून जवळजवळ 30 पेक्षा जास्त कॉल्स जे आहेत ते सचिन यांच्याशी बोलणं झालेलं होतं असं म्हणणं होतं. तो मात्र युक्तिवाद जो होता तो संग्राम देसाई जे आहेत नितेश राणे यांचे वकील यांनी तो फोडून काढलेला आहे. कारण जर सचिन यांच्याशी जर पीएचं बोलणं झालं असेल तर याच्यात मुद्दा नितेश राणे यांचा येतोच कुठे, संबंध येतोच कुठे? प्रत्यक्षात कुठल्याही गोष्टीचा एव्हिडन्स या ठिकाणी कोर्टासमोर सरकारी वकील सादर करू शकले नाहीत असा आथेट आरोप केलाय. तर जिल्हा जे सरकारी वकील आहेत यांनी अगदी स्पष्टपणे आपले जे मुद्दे आहेत त्या पद्धतीत 8 मोबाईल जप्त करणे, त्याचप्रमाणे नितेश राणे कोणत्याही चौकशीला सरळ संमतीने किंवा आपल्या म्हणजे ज्या पद्धतीत प्रश्नांची उत्तर द्यायला हवी त्या पद्धतीत देत नाही, त्यामुळे त्या बाबतीत कोर्टाचं जे लक्ष आहे ते वेधलं होतं. मात्र एकूणच संपूर्ण परिस्थिती बघितली तर हे जे युक्तिवाद होता हा आता बराच काळ चालल्यामुळे कोर्टाने हा जो निर्णय आहे तो राखीव ठेवून उद्यावर निर्णयाची प्रक्रिया देणार असे सांगितले. बर विशाल, तू राहाच आपल्यासोबत. तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी कोर्टाच्या परिसरातून आहेत. तुषार, नेमकं कोर्टात शेवटच्या अर्ध्या तासात काय झालं ज्याच्यामुळे आता निर्णय उद्या? आपण जर पाहिलं असेल मिलिंद सर तर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पुन्हा एकदा सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील या दोन्ही वकिलांमध्ये आपल्याला खडाजंगी होताना पाहायला मिळाली. मुद्दा खडाजंगीचा हा होता की नितेश राणेंच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की स्थानिक प्रशासनाचा प्रश्न होता, पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न होता, तर राज्याचे पोलीस महासंचालक या जिल्ह्यामध्ये करतात तरी काय या प्रश्नावर ते लगेच आर्ग्युमेंट आपल्याला या ठिकाणी सरकारी वकिलांनी घेतले आणि ते म्हटले जर राज्याचे पोलीस महासंचालक या जिल्ह्यामध्ये काय करतात तर देशाचे केंद्रीय मंत्री या जिल्ह्यामध्ये येऊन काय करतात, ते पोलिसांवरती दबाव वाढवत आहेत का? हे खडाजंगी होत असतानाच न्यायाधीशांनी या दोघांनाही खाली बसवलं आणि त्यानंतर न्यायाधीशांनी आजचं जे कोर्टाचं कामकाज आहे, आज कोर्टाचं कामकाज थांबवलेलं आहे. कोर्टाचं कामकाज आज संपलेलं आहे. उद्या या संदर्भातली सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे. आपण जर पाहिलं असेल तुषार, उद्याला नेमके कुठल्या वेळात सुनावणी होणार आहे? कारण आजही पाहिलं आपण सकाळच्या वेळात सुनावणी झाली नाही, सुनावणी दुपार नंतर सुरू झाली, तर काय नेमकं होईल? उद्या पण साधारणतः आपल्याला दुपारच्या सुमारासच ही सुनावणी सुरू होताना पाहायला मिळेल. सुरुवातीला जे नितेश राणेंचे वकील आहेत, नितेश राणेंच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की ही सुनावणी सकाळच्या टप्प्यामध्ये घ्या, मात्र सरकारी वकील येऊ न शकल्यामुळे आपल्याला एक मिनिट काही जण आपल्यासोबत बोलतात, थेट जाऊया. 2 मिनिटात ते खुलासा करतील आज कोर्टात काय एकंदरीत कामकाज चाललं आणि काय निर्णयाची अपेक्षा आहे त्याबद्दल ते उद्या आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतील. सर नेमकी तुमची अपेक्षा काय? निकाल कुणाच्या बाजूने यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 100% निकाल हा आमदार नितेश राणेंच्याच बाजूने येणार. सत्यमेव जयते. सत्याचा काय विजय असतो. हे होते नितेश राणेंचे कार्यकर्ते. त्यांना आत्मविश्वास आहे की निकाल हा नितेश राणेंच्याच बाजूने येणार आहे. मात्र आपण जर पाहिलं असेल तर सरकारी पक्ष असेल किंवा या ठिकाणी नितेश राणेंचे वकील असेल, दोन्ही वकिलांकडून या ठिकाणी जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला होता आणि आज निकाल लागेल असं सगळ्यांना वाटत होतं आणि यामुळेच या कोर्ट परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. ही दृश्य आपण पाहत असाल तर या कोर्ट परिसराच्या बाहेरची दृश्य आहेत मिलिंद सर, कारण की या भागामध्ये अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची गंभीर दखल आपल्याला सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे जागोजागी बॅरिकेड टाकण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे कोर्ट परिसरामध्ये अनेक कार्यकर्त्यांना बंधन घालण्यात आलेलं आहे की कार्यकर्त्यांनी या परिसरामध्ये गर्दी करू नये, कारण की जर काही वेगळा निकाल आला तर आपल्याला या कोर्ट परिसरामध्ये त्याची रिॲक्शन दिसू शकते. या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग पोलिसांनी नारायण राणेंचं घर असेल किंवा त्यांचं कॉलेज असेल, कोर्ट परिसर असेल, या ठिकाणी बॅरिकेड्स घातलेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र आज निकाल येईल असं सर्वांना वाटलं होतं, मात्र तो निकाल आता उद्यावरती गेलेला आहे, कारण की आजचं कामकाज हे थांबवण्यात आलेलं आहे. आजची आर्ग्युमेंट आपण जर पाहिली असेल तर जवळपास ही आर्ग्युमेंट 4 तास चालली आणि या 4 तासांच्या आर्ग्युमेंटमध्ये सरकारी वकिलांनी आपल्याला साधारणतः 3 तास आर्ग्युमेंट करताना आपल्याला पाहायला मिळालं. कालही आपण जर पाहिलं असेल तर संग्राम देसाई जे नितेश राणेंचे वकील होते, नितेश राणेंच्या वकिलांनी जवळपास 2 तास आर्ग्युमेंट केली होती. त्यानंतर आजचा सरकारी वकिलांचा आर्ग्युमेंट हा 3 तासांचा होता. त्यानंतर सरकारी वकिलांनी
नितेश राणेंचे जे वकील होते संग्राम देसाई त्यांचे मुद्दे खोडताना आपल्याला पाहायला मिळाले. आज संग्राम देसाईला पुन्हा एकदा वेळ देण्यात आला होता आर्ग्युमेंट करण्यासाठी. त्यांनी आर्ग्युमेंट केली. त्या आर्ग्युमेंटमध्ये जे सरकारी वकिलांनी जे मुद्दे मांडले होते, प्रामुख्याने सरकारी वकिलांचा जो मुद्दा होता की नितेश राणेंना 307चं जे कलम लागू करण्यात आलेलं आहे ते कलम चुकीचं असल्याचं संग्राम देसाईंनी सांगितलेलं आहे. कारण की नितेश राणेंच्या फोन कॉल्सवरून कोणताही फोन कॉल हा थेट कुठल्याही व्यक्तीला गेलेला नाही, त्यांच्या PA मार्फत हे फोन कॉल गेलेले. त्यामुळे तुम्ही या संदर्भातला कुठलाही आधार जोडू नये. त्यामुळे नितेश राणेंना या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचं नाव गोवण्यात येते. ही सगळी राजकीय स्वरूपाची कारवाई असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र न्यायाधीशांनी या दोन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. पुन्हा या संदर्भात उद्या सुनावणी सुरू होईल. पुन्हा दोन्ही पक्षाचे वकील आपल्याला बाजू मांडताना ठीक आहे तुषार, कदाचित पुढच्या थोड्या वेळामध्ये सरकारी वकील आणि पाठोपाठ नितेश राणे यांचे वकील कोर्टाच्या बाहेर येऊ शकतात. ते आल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या दोघांचंही म्हणणं काय आहे, काय दावे प्रतिदावे केले हे लाईव्ह पाहणार आहोत. तुर्तास तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.